नमस्कार, मी प्रमोद झिंजाडे. आमच्या संस्थेचं नाव आहे महात्मा फुले समाज सेवा मंडळ आणि आम्ही वाघाची वाडी उर्फ वडाची वाडीमध्ये श्रमशक्तीद्वारे ग्रामविकास आणि ऑक्सफमच्या काही मदतीने त्या ठिकाणच्या पाणलोटची काही कामं चालू होती. त्याच्यानंतर दुसरा टप्पा होता की झाडं लावा आणि फळबाग करा. त्यावेळेस रोजगार हमीमधून 100% अनुदानातून शेतकऱ्यांना ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे अशांना फळबाग मिळत होती. त्यासाठी अर्ज करणं काय करणं लोकांना आम्ही प्रबोधन करत होतो. त्या आमच्या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये एक शेतकरी उभा राहिला. ते म्हणलं ज्यांना पाणी आहे अशाच लोकांना फळबाग मिळते, पण ज्यांना पाणी नाही, ज्यांचं रान डोंगरात आहे किंवा वर माळरान आहे, पाण्याची सोय नाही, अशासाठी ही योजना मिळेल का? मात्र त्यांच्या परिपत्रकामध्ये पाण्याची सोय म्हणजे स्वतःची विहीर पाहिजे, मालकीची पाहिजे आणि 7-12 उतारावर त्याची नोंद पाहिजे, तरच तो प्रस्ताव मंजूर होत होता. परंतु त्या शेतकऱ्याची तळमळ आणि त्याचं कष्ट बघून मला वाटलं होतं की ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा. तर म्हणलं काय मार्ग काढताय, तुमची जमीन कुठे आहे, जागा किती एकर आहे, काय, आणि सगळी माहिती, कुठली फळबाग करायचं काय, त्यांनी नाव गाव सगळं सांगितलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की हो ठीक आहे, एकतर तुम्ही कोरडवाहू फळबाग लावू शकता, पण ते पावसावर, पण त्याच्यामध्ये तुम्हाला विहीरचं थोडंफार पाणीच पाहिजे, आणि त्याच्याबरोबर इतर बी काही चिंचा वगैरे लावू शकता. चिंच ही कोरडवाहूमध्ये येते. अशा पद्धतीने लागवड करायची ठरली. त्याने त्या माणसाने खड्डे खोदले, अर्थात खड्डे खोदले, त्यानंतर त्याने रोपं आणली आणि फळबाग केली. आम्ही त्यांचा प्रस्ताव तयार केला आणि इथल्या कृषी विभागाकडे दिला. त्यावेळेस एक फळबाग विभाग वेगळाच होता नरेगामधून. फळबाग योजना, प्रशिक्षण आणि भेटी योजना असे काय अलग अलग त्यांचे डिपार्टमेंट होती. त्या ठिकाणी प्रस्ताव गेल्यानंतर तो प्रस्ताव नामंजूर झाला. तर म्हटलं काय झालं? ते म्हटलं की परिपत्रक असं आहे आणि या माणसाच्या 7-12 उतारावर विहीर नाही. मी म्हटलं की आम्ही काय केले, त्या माणसाला गावामध्ये एक रेडा पाकाल माझ्या लक्षात आली होती, आणि ती रेडा पाकाल काय करायचं, तो कुळी एकतर आडातून पाणी आणायचा आणि श्रीमंत घरामध्ये सकाळच्याला तो ठरल्याप्रमाणे तो पाणी त्यांना द्यायचा, त्यांच्या रानात टाकायचा, आणि पाणी शुद्ध होतं, चांगलं होतं, आणि त्या मोबदल्यात त्याला काही धान्य मिळत होतं. त्याला आपण बलुतं म्हणतो. त्या पद्धतीने मग त्याला म्हटलं तुझा रेडा पाकाल त्या शेतकऱ्याला असं लावले, तिथं तू दररोज 2 खेपा टाकीत जा, आणि एक तुझं जे आहे एका पकालीमध्ये 150 लिटर पाणी बसतं एका टायमाला. दररोज तू 2 खेपा टाक, तुला आम्ही इतकी रक्कम देऊ, आणि तू ती प्रत्येक झाडामध्ये तिथं पाणी सोडायचं. अशा पद्धतीने आम्ही इथे मल्चिंग वगैरे करायला लावलं आणि तो प्रकल्प चालू झाला. परंतु सरकारने त्या प्रकल्पाला मान्यता दिली नाही. मग मी काय केलं की ते सगळा प्रस्ताव तयार केल्यानंतर पुन्हा पुण्याला कृषी आयुक्तालयात गेलो, आणि त्या ठिकाणी पश्चिम विभागामधल्या सगळ्या कृषी विभागाच्या लोकांची मीटिंग होती. तालुका पातळीवरचे जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी. मी तिथे गेलो. त्या ठिकाणचे आता अधिकारी चांगले होते, नाव माझ्या काय लक्षात नाही. मग मी त्यांना चिठ्ठी दिली, त्यांनी मला आत बोलवलं आणि मग माझा सगळा प्रस्ताव त्यांच्यासमोर दिला. मग त्यांना सांगितलं की बघा, तो शेतकरी हे फोटो तो पाणी भरतोय, तिथे एक पाझर तलाव होता, त्या पाझर तलावामधलं ते पाणी आणायचं. कधी कधी हातपंप होता, 2-3 होते हातपंप होते, मग ते हातपंपाचं बी कुठनं आणायचं पाणी. तुमचा नेम काय आहे की 90% झाडं जगली पाहिजेत, तर तुम्ही त्यांचं अनुदान मंजूर करता. समजा एखाद्या 7-12 उतारावर विहीरच नाही, परंतु ते शेतकऱ्याकडे विहीर आहे पण उतारावर नोंद नाही, तरी तुमचे त्यांचा मान्य करता. मग इथं जर जगलेच झाडं, हा फोटो, हा कुळी, तो शेतकरी, हा प्रस्ताव मंजूर करा अशी मी त्याला विनंती केली. आणि जर समजा हा प्रस्ताव तुम्ही नाकारला तरी 90% झाडं आम्ही नाही, 95% झाडं जगवलेत, नाहीतर आम्हाला तुमच्या विरोधामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याशी पत्रावर करावं लागेल, आणि वेळ पडल्यास आम्हाला एखादी जनहित याचिका देखील करावी लागेल, कारण हा नियम तुम्ही मोडताय. मग ते अधिकारी मला म्हणला तुम्ही लयच बोलता. अहो म्हणलं झालेत की, हां अहो कोणी कसं व्हायना झाडं, कोणी लगीव काय करणं, म्हणलं झाड जगलं ना, तुमचा प्रश्न मिटला. त्याच्यावर सगळेच हसले. आणि नंतर पुन्हा मग ते अधिकारी चांगले होते, संचालक, मग ते म्हणले झिंजाडे साहेब चांगला प्रस्ताव आहे, मी हा प्रस्ताव शिफारस करून आम्ही मंत्रालयाला पाठवतो. त्या पद्धतीने तो मंत्रालयामध्ये गेला. आणि नंतर 1 महिन्याने मला एकदमच कृषी खात्यातून एक गाडी आली
आणि त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि राज्यपालांच्या सहीचं रेडापाखालीद्वारे 100% फळबागेला अनुदान देण्यात यावे अशा पद्धतीचं शासनाचा निर्णयाचं पत्र आणि त्याच्याखाली सही राज्यपाल साहेबांची होती. ते पत्र मला दिलं. खूप मला आनंद झाला आणि मग ही रेडापाखालीचे फोटो, त्याची केस स्टडी वनराईने पहिल्यांदा वनराई अंकामध्ये प्रसिद्ध केली. त्यानंतर ती नरेगाद्वारे ग्रामविकास हे जे बी पुन्हा खूप ह्याला प्रसिद्धी मिळाली. शासकीय सगळ्यात मासिकामध्ये बातमी आली, सगळ्या पेपरला बातम्या आल्या. त्यावेळेस हे मीडिया एवढी काय सुधारलेलं नव्हते किंवा मोबाईल जमाना नव्हता. अशा पद्धतीने आम्हाला त्याच्यात एक यशस्वी आम्ही झालो. त्याचा मला पूर्णपणे आनंद वाटतो. म्हणून मी अशा कृषी विभागाच्या चांगल्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.